इकडे अमरावतीतील रुग्णालय दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नाशिक शहरातील 687 रुग्णालयांपैकी तब्बल 195 रुग्णालयांचं फायर ऑडिटच झालं नाही असा खुलासा झालेला आहे। संबंधित सर्व रुग्णालयांना मार्च महिन्यात नोटीस बजावूनही कारवाई नाहीये। तर अमरावतीतील रुग्णालय दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील रुग्णालयांच्या सुरक्षेचाही प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे। जिल्हा प्रशासनाकडून सर्व रुग्णालयांचं फायर, इलेक्ट्रिक आणि लिफ्ट ऑडिट करण्याचे आदेश आहेत। तर आपण पाहतोय अमरावतीमध्ये जी दुर्घटना घडली ती फायर ऑडिट न झाल्याचाच परिणाम होती आणि त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असताना नाशिकमधून एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। जवळपास 687 रुग्णालयांपैकी तब्बल 195 रुग्णालयांचं फायर ऑडिट झालं नाही आहे असा खुलासा झालेला आहे। आता या सगळ्या रुग्णालयांना मार्च महिन्यात नोटीस बजावली होती तरी सुद्धा कारवाई झाली नाहीये आणि म्हणून आता नाशिकमधील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती येतोय। आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, धक्कादायक अशी ही सगळी आकडेवारी आहे, आता नेमकं कशी कारवाई होणार आहे? रुग्णालयांना आता तरी जाग येणार का? वैष्णवी, आपण जर बघितलं तर अमरावतीच्या घटनेनंतर आता नाशिकमधून देखील धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। 678 रुग्णालयांपैकी 135 रुग्णालयांचं फायर ऑडिट झाले नसल्याची धक्कादायक बाब ही समोर आलेली आहे। या प्रकरणी आता प्रशासनाकडून कठोर अशी कारवाई केली जाणार आहे। खरं तर आपण जर बघितलं तर 2 वर्ष मध्ये कोणत्याही प्रकारचं फायर ऑडिट या रुग्णालयांचं केले गेले नसल्याची बाब ही समोर आलेली आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद सीओ असतील किंवा इतर अधिकारी असतील हे ऍक्शन मोडवर या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यांच्याकडून या संदर्भातली कारवाई ही केली जाणार आहे। 135 रुग्णालयांना या ठिकाणी नोटिसा या बजावल्या जाणार आहेत आणि त्यांना तातडीने फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश देण्यात येतील। परंतु त्यांनी त्यात जरी निष्काळजीपणा केला तर त्यांच्यावरती पुढे देखील कठोर कारवाई करण्याचे आदेश हे आता देण्यात येणार आहेत। बरं, धन्यवाद राहुल सविस्तर माहितीसाठी।